एजेंडा एकमेव आहे, विकास 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 आणि मनुष्यांचा मानवाचा सर्वांगीण विकास। मी नक्कीच सांगतो की एक अतिशय गरीब परिवारातून मी आलेलो आहे आणि गरिबीतून वरून माझी गरिबी दूर करून मी हजारो लोकांना युवकांना जेव्हा रोजगार दिला तर तेव्हा नक्कीच मी मोठ्या प्रमाणामध्ये या युवकांना रोजगार देण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे। शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत, त्याच्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही 450 करोडचे कामं केले, लोकांमध्ये गेलो तेव्हाच लोकांनी आम्हाला कामं सांगितलं की नाही। आज प्रभाग 35 की सड़कों पर जो नजारा दिखा वो किसी साधारण बाइक रैली का नहीं था, बल्कि जीत का ऐलान था। संदीप गवई के साथ भारतीय जनता पार्टी के सभी उम्मीदवारों की इस बाइक रैली में जनता ने फूल बरसाकर स्वागत किया। लोगों ने साफ कहा ये जीत किसी एक नेता की नहीं बल्कि प्रभाग 35 की जीत होगी, क्योंकि संदीप गवई ने जो काम किया है उसका मोल एक वोट से नहीं बल्कि भारी मतों से चुकाया जाएगा। जनता के इस प्यार को देखकर संदीप गवई भी भावुक नजर आए और बोले, यह स्नेह मेरे काम, मेरी पार्टी और हमारी साझा भावनाओं का परिणाम है। प्रभाग 35 में माहौल साफ है, इस बार फैसला जनता खुद लिख रही है। आता तुम्ही म्हटलं, तुम्ही स्वतः ही रॅली कव्हर केली आहे, त्याच्यात तुम्हाला दिसत आहे की युवकांचा महिलांचा किती मोठा प्रतिसाद आहे। हा प्रतिसाद सांगतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी विकासावर विश्वास ठेवला आहे। मोदीजींच्या, नितीनजींच्या आणि देवेंद्रजींच्या कार्याला लोकांनी मान्यता दिलेली आहे आणि म्हणून आम्हा सर्व उमेदवारांना 10 दिवस प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि याचाच अर्थ आहे की येणाऱ्या 15 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा 4 उमेदवारांचा विजय होणार आहे। आपण हे सांगा की आता गेल्या 9 वर्षाच्या नंतर आता ही विजय रॅलीच म्हणावं लागेल आणि त्यानंतर 9 वर्षांनी हा आपल्या हातामध्ये उमेदवारी आली आणि एजेंडा कुठला घेऊन आपण या मैदानात उतरला आता? एजेंडा एकमेव आहे, विकास 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 आणि मनुष्यांचा मानवाचा सर्वांगीण विकास। म्हणजे नुसता रस्ते, पाणी, वीज नाही तर त्यांच्या घरी रोजगार, त्यांच्या घरी सुखसुविधा आणि त्यांना अनेक संध्या उपलब्ध करून देणे, शासनाच्या अनेक योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे हे दायित्व असते नगरसेवकाचं, ते आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे निभवणार आहे। हाच एजेंडा आहे। आणि हे सांगा की आता म्हणजे एजेंडा महागाईवर कोणी बोलत नाही, बेरोजगारीवर कोणी बोलत नाही, तुम्ही काय, तुमच्यासोबत यूथ आहे भरपूर, तुम्ही यूथसाठी काय करणार आहे निवडून आल्यानंतर? मी नक्कीच सांगतो की एक अतिशय गरीब परिवारातून मी आलेलो आहे, पण एज्युकेशन घेतलं, 5-5 डिग्र्या घेतल्या, त्यामुळे मला माहीत आहे की योजना काय असतात आणि मी गरिबीतून वर आलो आणि गरिबीतून वरून माझी गरिबी दूर करून मी हजारो लोकांना युवकांना जेव्हा रोजगार दिला तर तेव्हा नक्कीच मी मोठ्या प्रमाणामध्ये या युवकांना रोजगार देण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे। शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत, त्याच्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाच्या योजना या मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे आणणार आहोत आणि युवकांना, आमच्या महिलांना त्यांच्या हाताला काम देणार आहोत। टक्कर काटायची आहे आणि काँग्रेस पण उमेदवारी घेऊन सगळे अपक्ष उमेदवार जे काही आहेत ते पण तुमच्या विरोधातही काही पाहायला मिळाले आणि भरपूर आम्ही बघतोच आहे आणि येत्या एवढे 15 दिवस झाले आणि 15 दिवसामध्ये तुम्हाला काय वाटलं? हे विरोधक जे म्हणतात आहे की हे महाराष्ट्र जे आहे हे गुजरातकडे नेण्याचं पण षडयंत्र सुरू आहे, तुम्हाला काय वाटते? ही स्थानिक निवडणूक आहे ताई, कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र, गुजरात हा मुद्दाच नाही आहे, विरोधकांना मुद्दाच नाही आहे। त्यांनी इथे बतावलं की जे उमेदवार उभे आहेत त्यांनी या प्रभागामध्ये 35 मध्ये कोणते कामं केलेले आहेत, कधी दिसले नाही। पण 4 उमेदवार आता नवीन देऊन दिले, फक्त पंचायत म्हणून व्होट करायचं का? तुमच्या घरी आले आहे का? त्यांनी कामं केलेली आहेत का? तुमच्या संपर्कात आहेत का? मागील 5 ते 9 वर्षापासून रमेश भंडारींसारखा एक कार्यकर्ता हा लोकांची सेवा करतो, लोकांमध्ये राहतो। आम्ही 450 करोडचे कामं केले, लोकांमध्ये गेलो तेव्हाच लोकांनी आम्हाला कामं सांगितले की नाही आणि लोकांनी कामं सांगितले म्हणून आम्ही त्यापर्यंत गेलो, ते विकास कार्य केले आणि आता ही अजेंडा चालून राहिले की हा दिसलाच नाही 5 वगैरे, हे कॉमन झालं आहे, लोकांना दिसते। नगरसेवक जेव्हा तिथे जातो आणि तिथे बघतो, लोकांच्या निवेदा घेतो, तेव्हा 450 कोटीचं अजनीपासून तर मनीष नगर चीजभवनपर्यंत कामं केलेले आहेत। त्याचा अर्थ हा होतो की 9 वर्ष सातत्याने विद्यमान 4ही नगरसेवक लोकांच्या संपर्कात होते आणि त्यांनी कामं केले। कोरोनाचा काळ असो किंवा आता 4 वर्ष आम्ही नगरसेवक नव्हतो तरी निरंतर आमचे ऑफिसेस सुरू राहिले, 12 महिने आमचे ऑफिसेस सुरू राहिले, लोकांची सेवा केली आणि सेवा केली म्हणून लोकांना आम्ही मतदान मागायला आलो। आमचा अधिकार आहे मतदान मागायचा। बाकी सगळे उमेदवार तुम्ही बघून घ्या, कोणत्याही पक्षाचे अपक्ष उमेदवार बघा, अरे काय केलं,
कुठे गेले होते कोरोनाच्या काळामध्ये? काय लोकांना सांगणार आहे तुम्ही की काय लोकांच्या, अरे आम्ही जीव धोक्यात देऊ, आमचा जीव नव्हता का? आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा जीव होता, पण आम्ही जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवलं आणि त्यांच्या घरापर्यंत सेवा दिल्या, त्यांच्या घरापर्यंत किट पोहोचवल्या. म्हणून आम्हाला मतदान करावं ही आम्हाला मायबाप भारतीय जनता पार्टीचा